मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून 75 वर्षांचे छगन भुजबळ ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केलाय. मात्र समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. भुजबळांच्या या भूमिकेनंतर मराठा समाजातून त्यांना प्रचंड विरोध केला जातोय, तर दुसरीकडे त्यांना ओबीसी समाजाकडून यासाठी पाठिंबा मिळतोय. पण एकूणच ओबीसी ही एकच लाईन पकडून छगन भुजबळांनी गेल्या काही दिवसात चांगलंच रण पेटवलंय. बरं, या सगळ्यात त्यांनी कोणालाच सोडलेलं नाहीये. अगदी ते ज्या नेत्यांसोबत सत्तेत आहेत त्यांना सुद्धा. ओबीसी एल्गार सभेतून छगन भुजबळांनी जाहीरपणे सरकारवरही टीका केली. तुम्ही जर पक्षपातीपणा केला तर ओबीसी ही गप्प बसणार नाहीत असं जाहीर आव्हान सुद्धा त्यांनी यावेळी सरकारला दिलं. पण या सगळ्यात त्यांचा मुख्य टार्गेट हे मनोज जरांगेच राहिले. दोघांनी एकमेकांवर बरीच जहरी टीका केली. यातूनच मागच्या काही दिवसांपासून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा राहताना दिसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली शिंदे कमिटी आता बरखास्त केली पाहिजे असं म्हणत सरकारमध्ये राहून भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आव्हान दिलं. एवढंच नाही तर मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेलं जळीत कांड हे राज्याच्या गुप्तचर विभागाचं अपयश असल्याचं सांगताना त्यांनी गृह विभागाला म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं. पण एकूणच आज छगन भुजबळ सत्तेत असूनही अशी वक्तव्य का करतायत हा मात्र प्रश्न या निमित्ताने नक्कीच उभा होतो. आता सध्या भुजबळ जरी अजित पवार गटात असले तरी त्यांच्या या स्टेटमेंट्सवरून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ आणि शरद पवार एकत्र आहेत का? पुढे भुजबळ आयत्यावेळी शरद पवार गटात उडी घेतील का? याच काही गोष्टींचा आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, जरांगे पाटलांची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी आणि त्यावर छगन भुजबळ यांची ओबीसी महामोर्चाची हाक यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी अधिकच धुई आता पडू लागली आहे. पण मराठ्यांचे नेते म्हटलं की शरद पवार आणि ओबीसीचे नेते म्हटलं की छगन भुजबळ अशी सरळसोट मांडणी करता येत नाही. आता काही दिवसांपूर्वीचा लेखाजोखा आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की छगन भुजबळांनी ओबीसी महामोर्चातून जवळपास सगळ्यांवरतीच तोंडसुख घेतलं. या सगळ्या नेत्यांवर टीका करणारी छगन भुजबळांची तोफ यावेळी शरद पवारांवर बोलताना मात्र थंडगार होती. असो, आता एका बाजूला शरद पवारांचं काय मराठा सेंट्रिक पॉलिटिक्स दिसून आलं असलं तरी दुसऱ्या बाजूला मध्यंतरी नामदेवराव जाधवांनी शरद पवार हे मराठा की ओबीसी अशी संभ्रमावस्था निर्माण केली होती. पण यातून निर्माण झालेली पवारांची छबी भुजबळांनी ओबीसींच्या बाजूने स्ट्रॉंग उभं राहून सावरली. आता त्यामुळेच या तीन गोष्टींवरून छगन भुजबळांनी शरद पवार यांचं राजकीय कनेक्शन आरक्षण प्रश्नाशी जोडता येतं. दोघं कशी आतून एक असू शकतात हे देखील सिद्ध करता येतं. मंडळी, खरं तर राज्यासह देशातल्या ओबीसी बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा लढा हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. देशात बीपी मंडल यांनी ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अहवाल दिल्यानंतर देशभरात ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलं. महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला. त्या दरम्यान छगन भुजबळ शिवसेनेत होते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र ओबीसी आरक्षणाला तेव्हा विरोध होता. याच मुद्द्यावरून भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि ते शरद पवारांसोबत आले. तेव्हापासून ते शरद पवारांसोबत आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत राहिले. आज महाराष्ट्रातील मोठा ओबीसी नेता ही छगन भुजबळ यांची ओळख बनली आहे. महात्मा फुले, समता परिषद आणि शरद पवारांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी नेहमीच ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून आता जेव्हा ओबीसी आरक्षण विभागून मराठ्यांना त्यात समाविष्ट करण्याची गोष्ट जरांगे पाटील करत आहेत तेव्हा भुजबळ अस्वस्थ होत आहेत. दुसरा मुद्दा आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचा. तर छगन भुजबळ आणि शरद पवार या दोघांनीही मराठा आरक्षणाला पाठिंबाच दिलाय. मात्र मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं ही या दोघांचीही मागणी आहे. ओबीसींमध्ये आधीच 350हून अधिक उपजाती असून मराठ्यांना त्यात घेणं म्हणजे बाकी जातींच्या आरक्षणाची टक्केवारी कमी करणं आहे, ज्याचा सरळ अर्थ ओबीसी आरक्षण संपवणं असा होतो. ही भूमिका छगन भुजबळ मांडतात. ओबीसी प्रवर्गात कुणबी घटक येतोच, त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आढळतील त्यांना नियमाप्रमाणे ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. मात्र सरकारवर दबाव टाकून आम्हाला सरसकट आरक्षण द्या, त्याशिवाय आम्ही काही घेणारच नाही, ही जरांगे पाटील यांची मागणी चुकीची असल्याचं भुजबळ म्हणतात. शरद पवार यांनीही काहीशी अशीच भूमिका मागील 2 महिन्यात मांडली आहे. शरद पवार याआधी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं ही भूमिका मांडत होते.
मग केंद्र सरकारनं EWS आरक्षण लागू केल्यानंतर राज्यातील हजारो मराठा बांधवांनी या आरक्षणाचा लाभ घेतल्याचंही पाहायला मिळालंय. शरद पवारांच्या मते वास्तव स्थिती लक्षात घेता मराठा समाजाची राज्यातील संख्या मोठी आहे. त्यांना ओबीसी आरक्षणात सहभागी करून घेणं म्हणजे आधीच आरक्षणाचा हिस्सा असलेल्या ओबीसी बांधवांवर अन्याय करणार आहे. मराठ्यांनाही या आरक्षणाचा आवश्यक तो फायदा होणार नाही. त्यापेक्षा संसदीय कायद्यानं आरक्षण मर्यादा वाढवून मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही आग्रही मागणी शरद पवार करताना दिसतात. तिसरा मुद्दा आहे तो ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दुही पसरू न देण्याचा. त्या मुद्द्यावर शरद पवार आणि छगन भुजबळ कायम एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. आता शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या मागणीला प्रत्यक्ष पाठिंबा दिलेला नसला तरी त्यांचं बोलणं मात्र मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण नको या लाईनवरच आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं तर सरकार पडू शकतं, ओबीसी बांधवांची नाराजी सरकारला उडवून घ्यायला लागेल असं छगन भुजबळ सांगत असताना त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा शरद पवारांचा तर नाही ना ही शक्यता नक्कीच निर्माण होते. पण यातच अशा वेळी ओबीसी सेंट्रिक पॉलिटिक्स हा भाजपासाठी सुद्धा USP राहणार आहे. फडणवीस ओबीसी नेते म्हणून पुढे येत आहेत. त्याबद्दल मागे त्यांनी ओबीसी हा माझा आणि भाजपचा DNA आणि श्वास अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली होती. म्हणूनच ओबीसी ध्रुवीकरणाचा फायदा अशा प्रकारे थेट फडणवीसांना होऊ न देता, त्यांना ओबीसी मतांवर क्लेम करू न देता भुजबळांना ते करू द्यायचं आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं सोशल इंजिनिअरिंग जरी झालंच तरी ओबीसींची बाजू देवेंद्र फडणवीसांकडे न जाऊ देता ती भुजबळांकडे ठेवायची आणि मग अशा वेळेस निवडणुकीच्या अगोदर आयत्या वेळी भुजबळ हे शरद पवार यांच्यासोबत गेले तर भुजबळांची ओबीसी सेंट्रिक मतं प्लस शरद पवारांची मराठा मतं असं मराठा प्लस ओबीसी हे सोशल इंजिनिअरिंग झाल्यावर याचा अल्टिमेट फायदा हा राष्ट्रवादीला करून द्यायचा. हा पवारांचा प्लॅन असू शकतो. म्हणूनच आताही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत पवारांनी नकार दर्शवत सेपर गेम खेळले आहे. आता या बाबतीत दुसरीही गोष्ट अशी होऊ शकते की जी की भुजबळांसोबत अजितदादाही निवडणुकीआधी उघडपणे शरद पवारांसोबत येऊ शकतात. म्हणजे आता भुजबळ भाजपसोबत आहेत हे ते वरतून दाखवत जरी असले तरी ते मूळचे पुरोगामी विचारसरणीचेच आहेत. त्याचं कारण म्हणजे ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर ते शरद पवारांसोबत गेले. त्यानंतर समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी सेंट्रिक पॉलिटिक्स केलं, ज्याचा फायदा खरं तर पुढं पुरोगामी विचार मांडणाऱ्या पक्षालाच झालाय असं आपल्याला म्हणता येईल. पण सध्या छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं असं वक्तव्य भाजपचे नेते आणि शिंदे सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की मला आमदारकी मंत्रिपद याचं अप्रूप नाही. गेल्या 35 वर्षांपासून ओबीसीचं काम सुरू आहे, ते तसंच सुरू राहणार, ते सोडणार नाही. राजीनामा द्या असं म्हणतात तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगा, त्यांचा एक मेसेज आला की राजीनामा देतो, त्यानंतर मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही अशी ठाम भूमिका छगन भुजबळ यांनी यावेळी मांडली. पण देवेंद्र फडणवीस या काळात भुजबळांना राजीनामा मागतील अशातली गोष्ट नाही, कारण भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भुजबळांना दुखावणं म्हणजे एक प्रकारे ओबीसींना दुखावणं असं होईल. म्हणून मग फडणवीस एक वेळ भुजबळांना आतून डॅमेज करतील पण थेटपणे त्यांचा राजीनामा मागणार नाहीत, कारण हे त्यांच्यासाठी नक्कीच आत्मघातकी ठरेल. असो, पण बाकी तुम्हाला काय वाटतंय, छगन भुजबळ आयत्यावेळी शरद पवार यांच्यासोबत जातील का? छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यामध्ये खरंच छुपी युती आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभरीय यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.